आणि नमस्कार, मी प्रेरणा मोहिते. तुम्ही पाहताय तारा न्यूज. आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रभाग क्रमांक 13 क मधील आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार मोईन मोकाशी सर आले आहेत. चला तर मग त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार सर. तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते. थेट आपण प्रश्नाकडेच वळूया. भाजप आणि राष्ट्रवादी सत्ताधारी आहेत आणि निधी असलेला पक्ष आहे, तर आम आदमी पार्टीचे उमेदवार जिंकू शकतात असा आत्मविश्वास तुम्हाला कुठून मिळाला? आज जर बघितलं आपण तर भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिन्ही तीन चाकी रिक्षा जी राज्यामध्ये आहे, हे जरी सत्ताधारी असले तरी त्यांचा जो कारभार आहे, त्यांचं जे एक कल्चर आहे पॉलिटिकल, ते कुठंतरी कोल्हापूरकरांना रुजणारं कल्चर नाही आहे. आणि म्हणूनच आम्हाला असं ठामपणे वाटते, गेले 5 वर्ष आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही जी आंदोलनं लोकांच्या प्रश्नासाठी केलीत, आजपर्यंत जे प्रश्न आम्ही लोकांमध्ये जाऊन 5 वर्ष सोडवलेत, ह्याच ताकदीवरती आम आदमी पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला असं वाटते की निश्चितपणे लोक आम्हाला एक संधी देतील. आम आदमी पार्टीचे सध्या कार्यकर्ता पॅटर्न हे सुरू आहे, तर याबद्दल काय बोलाल? निश्चितपणे आज जर आपण कोल्हापुरात इतर पक्षांमध्ये बघितलं तर उमेदवारी देताना कशा प्रकारचे त्या ठिकाणी फंडे वापरले गेले. अगदी आर्थिकरित्या सक्षम हा एकमेव क्रायटेरिया लावून बाकी सर्व पक्षांनी तिकीटं वाटलीत, परंतु त्यामध्ये एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्ता, पक्षासाठी जो वर्षोनवर्ष काम करते, अशा सर्व कार्यकर्त्यांना खड्यासारखं बाजूला काढून टाकण्यात आलं. आणि मग खऱ्या अर्थाने राजकारणातल्या, कोल्हापूरच्या महापालिका राजकारणातली काही ठराविक घराणी आहेत, ह्या घराण्यांच्या दावणीला ही महापालिका गेली कित्येक वर्ष बांधली गेलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं ह्या घराणेशाहीला कुठंतरी छेद देण्यासाठी, ह्या घराणेशाहीला कुठंतरी कोल्हापुरातून हद्दपार करण्यासाठी आम आदमी पार्टीने हा कार्यकर्ता पॅटर्न कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच राबवला. आणि त्याचंच एक प्रतिबिंब म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली. सध्याच्या युगामध्ये जे युवा पिढी आहे, म्हणजे जे इंजिनियर, डॉक्टर आहेत, ते मोस्टली बाहेर जाऊन सेटल होण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्ही इंजिनियर आहात आणि तुम्ही राजकारणात कसं काय? मग निश्चितपणे पहिल्यापासूनच अगदी शालेय कॉलेज जीवनापासून राजकारणाची आणि समाजकारणाची आवड होती. फक्त नव्हतं तर बाकीच्यांसारखी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी मला कुटुंबातून नव्हती, परंतु एक आत्मविश्वास होता की आपल्याकडं जे क्वालिफिकेशन आहे, आपल्याकडं जे शिक्षण आपण घेतलेलं आहे, त्याचा कुठंतरी फायदा आपल्या शहरातल्या, आपल्या प्रभागातल्या, आपल्या जवळच्या लोकांना व्हावा. आणि जी एक सिस्टम कोल्हापूर महानगरपालिकेची असेल आणि एकंदरीतच जी एक ब्युरोक्रेसी तुम्हाला करप्ट दिसते किंवा भ्रष्ट सगळीकडे दिसते, ती कुठंतर दूर करण्यासाठी मी हा विचार केला की इंजिनियर, डॉक्टर झाल्यावर प्रत्येकजण बाहेर जाऊन सेट होतो आणि मग कधीतरी सुट्टीला आपल्या मूळ गावी यायचं, ते न करता कोल्हापुरातच राहून आपला जो काही नोकरी व्यवसाय आहे तो करायचा. आणि सोबतच समाजकारण आणि राजकारण ह्या गोष्टीत आपण वेळ द्यायचं, कारण ज्या शहरानं आपल्याला मोठं केलं आहे त्या शहरासाठी आपणही काहीतरी देणं लागतो. आणि हे देणं जर एक शिकलेली माणसं जर ह्यात पडायला लागली तर निश्चितपणे ह्या गोष्टी सुरळीत होतील आणि ही भ्रष्ट लोक लांब राहतील याच्यापासून. अगदीच. मला सांगा, आम आदमी पार्टी बेसिक गोष्टींवरती काम करतं असं म्हणतात, मग प्रभाग क्रमांक 13 साठी तुमच्या जाहीरनाम्यातील पहिल्या ठोस 5 गोष्टी सांगा मला. निश्चितपणे आम आदमी पार्टीने लोकांच्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत, ह्या प्रश्नांसाठीच आजपर्यंतची आंदोलनं केलीत. आणि आंदोलनं फक्त केली नाहीत तर पूर्ण कोल्हापूरमध्ये न मॅनेज होता आंदोलन करणारा हा एकमेव पक्ष आहे. आणि मग अशा पद्धतीचं काम असताना माझ्या प्रभागामध्ये प्रश्न भरपूर आहेत, पण त्यामधील ठोस 5 मुद्दे म्हणला तर सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या प्रभागामध्ये असेल तर कचरा व्यवस्थापनाचा. आज आपण कोल्हापुरात, माझ्याच प्रभागात असं नाही
संबंध कोल्हापूरबरोबर जर बघितलं तर कचऱ्याचं साम्राज्य आहे. म्हणजे अगदी रस्त्याच्या कडेला रस्त्यावरती तो कचरा सगळा आलेला आहे आणि ह्याच्यासाठी बाबा नुसतं तिथून लोकांना आव्हान करणं किंवा काय करणं हा सोल्युशन नाही. त्याच्यासाठी कॉन्क्रीट प्लॅन असावा पाहिजे आपल्याला. आपल्याकडं महापालिकेच्या 199 टिप्पर गाड्या आहेत, 254 ड्रायव्हर आहेत, 6 ठेकेदारांच्यामध्ये ते डिवाईड करून दिलेले आहेत. तर ह्या सगळ्या रिसोर्सेसचा वापर आपण त्यांचा एखाद्या सॉफ्टवेअर बेस्ड ॲप घेऊन त्यांचं कोऑर्डिनेशन कसं करता येईल, एका ठिकाणी गाडी 2 वेळा कशी जाईल, जणू की तिथल्या महिलांना नागरिकांना रस्त्यावर जाऊन कचरा टाकायला लागू नये, ह्या गोष्टीचं पहिला अजेंड्यावर माझी ही गोष्ट असेल. दुसरी गोष्ट आपल्या इथं बघायला गेलं तर महापालिकेचे बरेचसे ओपन स्पेसेस आहेत आणि आज कोल्हापूर ही क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते, फुटबॉलची पंढरी म्हणून ओळखली जाते. परंतु आज जर आपण बघितलं तर अक्षरशः खेळाडूंना खेळायला मैदान नाही आहे. महापालिकेची मैदानांची वानवा आहे पूर्ण शहरभर आणि माझ्या प्रभागातही. तर हे जे ओपन स्पेसेस आहेत त्यातल्या काही निवडक ओपन स्पेसेस जिथं बाबा चांगलं सुसज्ज मैदान खेळाचं होऊ शकेल हे माझ्या क्रमामध्ये 2ऱ्या क्रमांकावर असेल. त्याच पद्धतीनं आपण जर आज बघितलं तर तरुणाई कुठंतरी व्यसनाकडं आणि गुंडगिरीच्या एका वळणावर जाताना आपल्याला दिसते आणि कोल्हापूरकर म्हणून शाहू महाराजांच्या ह्या शहरामध्ये अशा प्रकारची तरुणाई भटकू नये ह्यासाठी माझ्या प्रभागामध्ये एक काउन्सिलिंग सेंटर ह्या तरुणाईला मार्गदर्शन करण्यासाठी, शिक्षणात कुठंतरी बाबा त्यांना पुढं काय कुठल्या दिशेनं जायचं आहे ह्याचं गायडन्स करण्यासाठी, एखाद्या चुकीच्या मार्गाला गेले असतील तर त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी ही गोष्टही राहील. त्याच पद्धतीनं 4थ्या क्रमांकाला आज प्रत्येकजण उठतोय सुटतोय, मी महिलांना 1500 रुपये देणार, मी महिलांना 2000 रुपये देणार, मी 5000 रुपये देणार. फक्त 2000 आणि 5000 देऊन महिला सक्षम होणार नाही. महिला सक्षमीकरणासाठी आपला काहीतरी कॉन्क्रीट प्लॅन असावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि त्याच्यासाठी 2 गोष्टी माझ्या डोक्यामध्ये आहेत. एक तर महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर पूर्ण प्रभागामध्ये एक मला उभा करायचा आहे, जेणेकरून महिला स्वतःच्या पायावरती उभं राहतील आणि ह्या 1500 आणि 2000वर अवलंबून राहणार नाहीत कुठलीही महिला. हे माझं त्यातलं मूळ मुद्दा आहे. आणि मग स्वतःच्या एकदा पायावर उभा राहिली की त्या महिलेला पुढं बरेचसे प्लॅटफॉर्म्स मिळत जातात आयुष्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट महिलांच्या सुरक्षिततेसाठी एखादं बाबा जुडो कराटे ह्या सगळ्या गोष्टींचं जे प्रशिक्षण केंद्र असतं, म्हणजे अगदी लहान वयापासून जर आपण मुलींना महिलांना ह्या गोष्टी शिकवत गेलो तर निश्चितपणाने महिला सुरक्षिततेसाठी ही गोष्ट आणि CCTV कॅमेरे ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. आणि 5व्या नंबरला आपण जर बघितलं तर आज प्रभागामध्ये फिरत असताना आपल्या लक्षात येतं की प्रत्येक कामामध्ये गटर असू दे, रस्ता असू दे, प्रत्येक कामामध्ये अगदी म्हणजे प्रभागातल्या बोळातलं जरी काम असेल तर त्यात टक्केवारी खाण्याचा प्रकार अगदी महापालिकेच्या अधिकाऱ्यापासून ठेकेदारापासून लोकप्रतिनिधीपर्यंत हा जो प्रकार आहे ह्याच्यावर आळा घालण्यासाठी माझं एक ठोस असं पाऊल असेल की ज्या काही भागात हे काम चालू आहे तिथल्या एक 6 ते 8 लोकांची एक दक्षता समिती असेल. ह्यामध्ये त्या परिसरात राहणारे सिव्हिल इंजिनियर्स असतील, आर्किटेक्ट्स असतील, तिथले काही प्रतिष्ठित नागरिक असतील, जेणेकरून त्या कामाचा दर्जा ह्याचं मॉनिटरिंग कुठंतरी लोकांकडून होईल. तर अशा पद्धतीची जर दक्षता समिती नेमली तर ही दक्षता समिती ठेकेदार, महापालिकेचे अभियंता आणि लोकप्रतिनिधी असं जर हे समन्वय घडून आला तर निश्चितपणे आत्ता जे आपण बघतोय की रस्ता केला की 2 महिन्यात उकरला जातो, गटर केले की त्याचं निकृष्ट दर्जाचं काम आहे, ह्या गोष्टी म्हणजे ह्या टक्केवारीला आळा घालण्याचा हा प्रामुख्यानं आमचं एक पाऊल असेल. अच्छा, मला सांगा, दिल्ली मॉडेलची चर्चा सध्या खूप होतीये. कोल्हापूरच्या म्हणजे तुमच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये त्यातलं नेमकं काय आणि कसं उतरणार? निश्चितपणे मॅडम 2 गोष्टी ह्या दिल्ली मॉडेलसाठी
साठी फेमस आहेत पूर्ण देशभरात आणि जगभरात. अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी ज्या वेळेला भारतात आल्या त्यावेळेला त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की मला दिल्लीच्या शाळा बघायच्या, सरकारी शाळा. आणि त्याच धर्तीवरती माझा प्रामाणिक प्रयत्न राहील की माझ्या प्रभागामध्ये जेवढ्या महापालिकेच्या शाळा आहेत त्या शाळांना कुठंतरी दिल्लीच्या धर्तीवर, दिल्लीतल्या जे सरकारी शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तिथलं शिक्षण आहे, तिथला सिलेबस आहे, ह्या धर्तीवरती निश्चितपणे अगदी मला लागला तर तिकडूनही आम्हाला तो सपोर्ट मिळू शकतोय. जरी आम्ही सत्तेत नसलो तरी आमचे प्रमुख विरोधी पक्ष आहोत आम्ही, आणि ते सगळं उभा करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते मनीष सिसोदिया सर यांचं मार्गदर्शन आम्हाला अगदी, आम्ही विधानसभेला त्यांच्या मतदारसंघात आम्ही 15 दिवस प्रचारासाठी होतो. त्यामुळं अशा लोकांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या इथल्या शाळा, जोपर्यंत आपण सरकारी शाळा चांगल्या करत नाही तोपर्यंत गोरगरिबाची मुलं शिक्षणापासून वंचित तसंच राहणार. ज्या दिवशी महापालिकेच्या शाळा चांगल्या होतील त्या दिवशी प्रत्येक मुलगा हा त्या महापालिकेच्या शाळेत शिकून एका चांगल्या वळणाला लागेल, एका चांगल्या फ्युचरकडे जाईल तो. दुसरी गोष्ट आरोग्य. आरोग्य हे म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र ही महापालिकेच्या अखत्यारीतली विषय आहे. त्याच्यासाठी दिल्लीत जो मॉडेल केजरीवाल साहेबांनी रन केला की मोहल्ला क्लिनिक, तशा पद्धतीचं मॉडेल मी माझ्या प्रभागामध्ये निश्चितपणे राबवीन, जेणेकरून प्राथमिक आरोग्यासाठी तिथल्या गोरगरीब जनतेला, सर्वसामान्य जनतेला बाबा जो काही आवाढव्य खर्च आज ह्या मेडिकल फील्डमध्ये किंवा दवाखान्यात आपण गेल्यानंतर जो होतो, अगदी त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आज काय झालं आहे, नेहरू नगरचं एक आरोग्य केंद्र सोडलं तर तसं आरोग्य केंद्र हे एवढ्या मोठ्या प्रभागात कुठंच नाही आहे. आणि मग अंतर फार लांबचं आहे. 25,000 लोकसंख्येचा हा प्रभाग आहे. तर त्यामध्ये बाबा आणखी 1-2 चांगले आरोग्य केंद्र जिथं सर्व सोयींयुक्त उपचार, प्राथमिक उपचार आणि तपासण्या ह्या कमी दरात किंवा अगदी मोफत देता आल्या महापालिकेच्या माध्यमातून तर मोफत, ह्या कशा देता येतील ह्याच्यावर माझा भर राहील. आणि ह्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे दिल्ली मॉडेलचे जे आरोग्याचं आणि शिक्षणाचं मॉडेल आहे त्याची मदत घेऊन, त्यांचं मार्गदर्शन घेऊन इथं ते अनुकरण करू. अगदीच. मला सांगा सर, निवडून आल्यानंतर जेव्हा नगरसेवक म्हणून तुम्हाला अधिकार मिळतील तेव्हा पहिला प्रशासकीय निर्णय कोणता घ्याल? निश्चितपणे मी जसं माझ्या अजेंडामध्ये सांगितलं की आज आपण ज्या वेळेला प्रभागामधून किंवा एकंदरीतच कोल्हापूरमधून ज्यावेळेला फेरफटका मारतो त्यावेळेला आपल्याला हे कचऱ्याचं साम्राज्य जिथे जाईल तिथं दिसून येतं. तर हे जे कचरा गाडीचं टाईम मॅनेजमेंट किंवा त्याचं एखादं ॲपच्या थ्रू सिंक्रोनायझेशन असेल, ह्या गोष्टी सगळ्यात पहिला मी त्या ठिकाणी अंमलबजावणी त्याची माझ्या प्रभागामध्ये करेन, जेणेकरून लोकांना बाबा कचऱ्याचा डबा घेऊन कुठं तर जाऊन रस्त्याच्या कडेला कचरा टाकायला लागू नये. ओके. सध्या आम आदमी पार्टीने कार्यकर्ता हा पॅटर्न राबवलाय, पण प्रभाग क्रमांक 13 मध्ये अनुभवी आणि तगडे उमेदवार उभे आहेत. तर तुमच्यात असं वेगळेपण काय आहे की जे मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं? निश्चितपणे आज जर समोरच्या बाजूचे उमेदवार तुम्ही बघितला तर ही लढाई कोणीही सांगू शकेल की घराणेशाहीचे वारसदार विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता अशी ही लढाई आहे. आज गेले 5 वर्ष रस्त्यावर उतरून लोकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी, अगदी महापालिका असेल किंवा इतर प्रशासन असेल त्यांच्याबरोबर रस्त्यावरचा संघर्ष असेल, लोकांचे प्रश्न घेऊन महापालिकेत जाऊन त्याचा पाठपुरावा असेल, हे सगळं करणारा मी एका बाजूला, आणि समोरचे उमेदवार माझे वडील नगरसेवक होते, माझी आई नगरसेवक होती, माझे वडील स्टँडिंग कमिटी होते, महापौर आई होती, माझे वडील विरोधी पक्षनेता होते. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त वारसाने आपल्याकडं आलं आहे म्हणून आत्ता 1 महिन्यापूर्वी ह्यात उतरलेले उमेदवार, ह्यातच सगळ्यात मोठा डिफरन्शिएटर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे. माझं काम हेच माझं मूळ हे असेल, हत्यार असेल, आणि माझ्या कामाच्या जोरावर आत्तापर्यंतच्या लोकांसाठी जे जे काही केलं आहे आम्ही, ह्याच गोष्टीच्या जोरावर आम्ही या घराणेशाहीला थोपवण्याचा निश्चितपणे
ह्यात आम्ही पूर्णपणे सक्सेसफुल होऊ. अच्छा. मला सांगा, आता ह्या निवडणुका आहेत, तर 5 वर्षानंतरनं प्रभाग क्रमांक 13ची ओळख करून द्यायची झाली तर 3 शब्दात काय करून द्यावीशी वाटेल? 5 वर्षानंतरनं जर प्रभाग क्रमांक 13ची ओळख करून द्यायची झाली तर 3 नाही पण 2 शब्दात निश्चितपणे मी ही ओळख करून देईन. सुजलाम सुफलाम प्रभाग, कोल्हापुरातला सर्वात सुजलाम सुफलाम प्रभाग, ही ओळख मी निश्चितपणे करून देईल. आणि ते म्हणजे मूलभूत गोष्टींना, आज ज्या गोष्टी होत नाहीत त्या गोष्टीत फरक पाडून मी 5 वर्षात हे करून दाखवेन. नक्की. धन्यवाद सर. आज तुम्ही तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमची भूमिका अगदी रोखठोकपणे मांडलीत आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी मी तारा न्यूजकडून खूप साऱ्या शुभेच्छा देते. तर आज तारा न्यूजच्या या स्टुडिओमध्ये प्रभाग क्रमांक 13मधील मोईन मोकाशी हे आले होते. त्यांची भूमिका त्यांनी आपल्यासमोर मांडली. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन विषय ऐकण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद सर.